गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आज आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, जसा माणूस कर्म करतो ना, या कलियुगामध्ये जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर जसे ज्या प्रकारचे कर्म त्याच्या हातून घडत असतात, ज्या प्रकारे त्याचे विचार असतात, त्या प्रकारे त्याचं आयुष्य घडत असतं। पण आपण हे सुद्धा ऐकलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, तेच घडत असतं जे भगवंताच्या मनामध्ये आहे। हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जर तुमचे कर्म जर सर्वश्रेष्ठ असतील ना, तर तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा घडेल। म्हणजेच काय, म्हणजे कधीकधी आपण पाहतो की मनुष्य चांगलं वागत नाही, अवगुण त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असतात। पण या मनुष्याचं काय होतं बरं? त्याला सुख नक्कीच मिळतं, पण ते सुख म्हणजे ते शेवटपर्यंत टिकतं का बरं? ते सुख नसतं। ती धन संपत्ती असते, पैसा असतो, क्वचित त्याच्याकडे एवढा भरपूर पैसा येतो आणि थोड्या दिवसामध्ये राख रांगोळी करून टाकतो, कारण तो वाईट मार्गाचा पैसा असतो। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आंघोळ न करता स्वयंपाक केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये नक्की काय परिणाम होतो, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नक्की काय परिणाम होतो। आपण सर्व काही भक्ती व्यवस्थित करत असतो, पण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करणारी स्त्रीच असते ना। आता या कलियुगामध्ये पुरुषसुद्धा स्वयंपाक करतात, पण भरपूर प्रमाणात भरपूर खेडेपाड्यामध्ये स्त्रीच जास्त करून स्वयंपाक करत असते। म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे सर्व कर्म व्यवस्थित असतील, सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित उपाय करून करत असाल, पण तरीसुद्धा तुम्हाला प्रचिती जर येत नसेल ना, तर वास्तुशास्त्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि कधीकधी मनुष्य आंघोळ न करता स्वयंपाक करतो, मग त्याचा आपल्या जीवनामध्ये एवढा मोठा परिणाम होतो ना। त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या 11 चुका आहेत ना, त्या कधीच करू नका, कारण जर चुका तुमच्याकडून झाल्या तर तुमच्या जीवनामध्ये भरपूर अंधकारसुद्धा निर्माण होऊ शकतो, धनसंपत्तीची कमीसुद्धा येऊ शकते। कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात ना, आपण स्वप्नसुद्धा पाहिलेलं नसतं, अशा वाईट गोष्टी घडतात। म्हणून या गोष्टीला जर थांबवायचं असेल ना, तर त्याला आपणसुद्धा जबाबदार असतो। म्हणून हे काही उपयोग आहेत, हे काही उपाय आहेत ना, हे आपण नक्कीच करायला हवे। म्हणजेच आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचासुद्धा आपल्या संपूर्ण घरावर परिणाम होऊ शकतो। याची आपल्याला कल्पना अजिबात नसते, याचा विचारसुद्धा आपण करत नाही। काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात ना, त्या करणं आपण टाळायला हवं। त्या कोणत्या आहेत ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या आपण स्वयंपाकघरात करू नये। जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या ना, तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो। म्हणजे स्वयंपाकघर आहे ना, हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे आणि ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते, तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वाससुद्धा असतो। ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते ना, त्या घरात आनंदाचं वातावरण असतं। काही ठिकाणी
अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात. त्यामुळं देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते. मग आंघोळ न करता लगेच चहा बनवला जातो. त्यामुळं घरात अशुद्धी निर्माण होते आणि सर्वांनी सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं. हे खरं आहे, पण अशा वेळीसुद्धा आंघोळ न करता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवला जातो. पण हे सुद्धा चुकीचं आहे. आंघोळ न करता हा केलेला स्वयंपाक असतो ना, हा अशुद्ध मानला गेलेला आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे तुमचं मन विचलित होत असतं तसा तुमचा प्रत्येक दिवस असतो ना, तुमच्या मनाप्रमाणे होत असतो. म्हणजे आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो ना, तसेच आपले विचार होऊन जातात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचारांप्रमाणे केली जाते. म्हणून आंघोळ न करता शिजवल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता आहे ना, ती कधीच राहत नाही. ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो. त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रणसुद्धा देतो ना. आणि म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं ना, आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करावी. हे अन्न आहे ना, हे पूर्ण ब्रह्म असतं असं आपण सुद्धा म्हणतो ना. त्यामुळं हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ असावं, सुंदर ठेवावं. काही घरामध्ये रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात. त्यामुळं घरातील वातावरण आहे ना, ते दूषित होऊन जातं आणि घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळं रात्री जेवण झाल्यानंतर सर्व भांडी आहेत ना, ती लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवा. यासाठी आपल्याला स्वयंपाक आंघोळ करूनच करायला हवा. आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही, तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं. पण हे सगळं आहे ना, तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळं स्वयंपाकघरामध्ये आंघोळ करूनच प्रवेश करावा. आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी कामाची घाई असते, त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार बरं? डबे बनवायचे असतात, डबे जाणं महत्त्वाचं असतं, तर आंघोळीसाठी आणखी लवकर उठावं लागेल का? आता ही जर तुमची समस्या असेल ना, तर अगदी बरोबर आहे. पण पुढची गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे बरं? आपण गरुड पुराणानुसार भगवान श्री हरी विष्णू पक्षीराज गरुडाला या स्नानाचं फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये घाम येतो, त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी जमा होऊन जातात आणि सकाळी उठल्यानंतर धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता आहे ना, ती काढून टाकण्यासाठी आंघोळ खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावीत. आपण हे सुद्धा ऐकलेलं असेल की प्रत्येक निरूपणामध्ये सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून अगोदर आंघोळ करा. आंघोळ करण्या अगोदर जर आपण उपासना केली ना, तर ती पवित्र मानली जात नाही. संध्याकाळच्या वेळीसुद्धा आंघोळ केल्यानंतरची उपासना आहे ना, तीच पवित्र मानली जाते. कधीकधी मनुष्य आहे ना, उपासना जेवल्यानंतर सुद्धा करतो. हे शक्य आहे का? भगवंतापर्यंत ही उपासना पोचेल का? अजिबात पोचणार नाही.
अगोदर आपण भगवंताला नैवेद्य दाखवावं आणि मग आपण अन्नप्राशन करावं. म्हणून सर्व धार्मिक कार्यामध्ये सुद्धा हे अशुद्धच मानलं जातं ना. त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं ना तर कोणतंही फळसुद्धा मिळत नाही. उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखाचा सामना करावा लागतो. म्हणूनच स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे ना ते व्यक्तीभोवती वाढत राहतो. आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तीचा वास असतो. आणि म्हणूनच या गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो नकळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. म्हणजेच ही नकारात्मक शक्ती आहे ना या आंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडं आकर्षित होतात आणि त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करत राहतात. या पुराणामध्ये अलक्ष्मीचाही उल्लेख केलेला आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. कारण का त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास असतो ना तो निरंतर राहत असतो. जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतो. त्याला कधीही यश मिळू शकत नाही. याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही ना त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक संकट येत राहतात. असंही मानलं जातं की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव आहे ना तो वाईट विचारांचा प्रभाव हा नष्ट होऊन जातो. म्हणून तुमची पाप धुतली जातात आणि तुमचा दिवस आहे ना तो सुंदर तऱ्हेने सुरू होतो. म्हणूनच तुम्ही विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रामध्ये इतकं महत्त्व दिलं गेलेलं असेल तर ती नक्कीच ती गोष्ट आहे ना ती महत्त्वाची आहे. म्हणजेच आंघोळ करणं जरी साधं वाटत असलं तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. आता पाहूया गरुड पुराणानुसार आंघोळ केल्यानंतर अशा कोणत्या 11 चुका आहेत त्या मनुष्याने कधीच करू नये. अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण आहेत ना अनेकदा लक्षसुद्धा देत नाही. पण वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रानुसार या 11 चुका आहेत ना ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानीसुद्धा होते. म्हणूनच स्नान केल्यानंतर अशी कामे केली ना तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपूसुद्धा शकते. यामुळं तुमच्या कुंडलीतील धनहानी होण्याची खूप शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती आहे ना तीसुद्धा बिघडू शकते. म्हणून आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो. म्हणून आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतो आणि व्यक्ती टापटीपपणे फ्रेशसुद्धा दिसतो. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतंही काम करावं. कारण का कारण यातून मन शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळत असते. म्हणून आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबद्दल आपण आता जाणून घेऊया. म्हणजे त्यामुळं आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या. हे आवश्यक आहे ना. जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल ना तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते. म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. अशा चुका आहेत ना त्या लवकरच बंद करा. आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असं सांगतं की या अशाच चुकांमुळं दुर्लक्ष केल्यानं ते आरोग्य आणि पैशासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळं आंघोळ केल्यानंतर कोणती कामे आहेत जे आपण दुर्लक्षित करू नये.
बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत. बाथरूम अशा प्रकारे सोडल्यानं वास्तुदोष होतो. वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे. आंघोळीचे विशेष महत्त्व आहे. आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेक पाहायला मिळतं. शास्त्रामध्ये ही सवय आहे ना ती अतिशय वाईट मानली गेलेली आहे. कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. एवढंच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत ना ज्या आंघोळ करताना इतरही चुका करतात. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. कारण काही लोक आहेत ना आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचं पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय आहे ना तुम्हाला गरीब करू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल आणि जर पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. अशा खराब पाणी साचल्यानं त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळं घरात आजारपण आणि गरिबी वादविवाद होऊ शकतात. म्हणून सर्व कारणामुळे माणसाची प्रगतीसुद्धा खुंटू शकते. तुमच्या या सवयीमुळं राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. कारण राहू आणि केतूचा आहे ना तो अशुभ प्रभाव आहे ना त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाही. अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते. म्हणूनच एका वेळेचं स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडले ना तर भगवान वरुणसुद्धा कोपतात. म्हणून तुमच्या या सवयींमुळं तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात. आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या आणि रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असं केल्यानं आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामे मार्गी लागू लागतात. आता पुढे पाहूया तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणं. काही लोकांची ही वाईट सवय असते. जास्त करून स्त्रिया या जास्त काम करत असतात. म्हणून आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस आहेत ना ते बाथरूममध्ये सोडतात. तुम्हाला जर ही सवय असेल ना तर आताच सुधारा. असं केल्यानं शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळं तुमच्या कामामध्ये अडथळा येत राहतात. कामे पूर्ण होत नाही आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुद्धा संघर्षाचा सामना करावा लागतो. म्हणून बाथरूममध्ये बादली आहे ना ती नेहमी अशी ठेवा. काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेलं पाणी बादलीतच तसेच सोडून देतात. तर ही चूक सुधारा. बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल ना तर ती उलटी करून ठेवा. रिकामी बादली जर सरळ ठेवली ना तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते. म्हणून बाथरूममध्ये बादली आहे ना ती रिकामी ठेवल्यानं धन हानी होत असते. खूप पैसे दवाखान्यामध्ये सुद्धा वाया जातात. घरातील माणसं एका पाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरामध्ये सर्व कारणांमुळं गरिबी यायला वेळ लागत नाही. जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. चप्पल घातली असेल ना तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका. असं केल्यानं धन हानी होते. कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे आणि स्नान विधी आहे ना ती कधीही चप्पल घालून करू नये. आता पाहूया ही 7वी चूक. आंघोळ करून आल्यानंतर महिलांनी लगेच सिंदूर लावणं. माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात. पण असं करू नये. कारण असं मानलं जातं की यानं पतीचे आयुष्य कमी होतं.
किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये, कारण त्या टिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील खाली पडत असतो आणि अपमानच होतो ना. आता पुढे पाहूया. आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावीत, यानं लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असं करणं शुभ मानलं जातं ना. परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्यानं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळं आपला बुधग्रह खराब होतो. म्हणून आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका. आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया असतात ना, ते कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्ये पडून राहतात. पण ही सवय आहे ना, ती पूर्णपणे बंद करा. असं केल्यानं सूर्यदेव तुमच्यावर कोपू शकतात. तुमच्या राशींचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनामध्ये आनंद, वैभव, प्रतिष्ठा, मान सन्मान यांचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणून बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम आहे ना, घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो. पैशाचं नुकसान होऊ शकतं. अस्वच्छ पाण्यामुळं जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येतं. म्हणून या नकारात्मक शक्तीमुळं घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावं, नंतर डोके ओळे करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावं. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे. कारण अयोग्य आंघोळीमुळं स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढू शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी दिवसातून 2 वेळा तरी आंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा आंघोळ करण्याची सवय लावून घ्या. यामुळं शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहील आणि आपली योग्य शक्ती वाढेल. निलगिरीचे तेल आहे ना, ते पाण्यामध्ये मिसळा. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्यानं आंघोळ करा. यामुळं सर्दीचा त्राससुद्धा कमी होईल. ही आत्ता पाहिलेली पूर्ण माहिती आहे ना, ही पूर्ण शास्त्राद्वारे पाहिलेली आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जेव्हा भक्ती करायला लागतो ना, तेव्हा आपलं मनसुद्धा सुंदर असायला हवं. आपलं मनसुद्धा सुंदर जर असेल ना, तर ते स्वच्छसुद्धा असायला हवं. जर आपण आंघोळ न करता, काही माणसं असतात ना, 2-2, 3-3 दिवस 1-1 हप्ता आंघोळ करत नाही. मग अशा घाणेरड्या माणसांना देव पावेल का बरं? प्रसन्न होईल का? म्हणून माणसाचं मन स्वच्छ कधी होतं बरं? जेव्हा हे शरीर आपण स्वच्छ करतो ना, तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं मन कोमल होतं. आणि जेव्हा माणसाचं मन कोमल होतं ना, तेव्हा भगवंताची ध्यानधारणा करायला मन लागतं. पण जर मनुष्य जर आंघोळ करत नसेल, योग्य तो नियमामध्ये राहत नसेल, तर उपासनासुद्धा योग्य होईल का बरं? त्याला जर आंघोळ जर केली नाही ना, तर त्याला आळस यायला चालू होईल. मग जर आळस येत असेल तर त्या उपासनेचं फळ आपल्याला मिळेल का? कधीच मिळणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आजोपर्यंत आपण भरपूर उपासनासुद्धा केल्या असतील, आपण श्रवणसुद्धा केलेलं असेल, पण आजोपर्यंत आपल्याला प्रचिती येत नसेल, तर हे आंघोळीचे नियम सांगितलेले आहेत ना, ते नक्कीच तुम्ही अवलंबा. एकदा करून तर पहा. जर तुम्हाला प्रचिती आली ना, तर नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जरी कितीही नियम आपण अंमलात आणले, उपयोगात आणू शकतो,
पण जर माणसाचं मन सुंदर नसेल ना तर काहीच फायदा नाही. म्हणून भक्ती करा, श्रवण करा, उपासना करा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. परमेश्वर भेटल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.